Medical legal practices is one of my hobbies, and for last 15 years, I am practicing in this field. I have seen a variety of cases, have dealt a variety of situations for physicians, clinicians, surgeons, orthopedicians, neonatologists, gynecologists. I have seen multifacets of medical legal aspects in last 15 years of practice. So in this session, I would like to share few thoughts which I have gathered through the practical knowledge of medical legal aspects in India. In Indian practices scenario, if I'm comfortable in English or should I go for Marathi? If all are comfortable in English or should I go for Marathi language? Okay, that's fine. भारतामध्ये मेडिको लिगल प्रॅक्टिसेसचा डायमेन्शन्स गेली 5 वर्ष खूप झपाट्याने बदललाय आणि गेल्या 2-3 वर्षातल्या सुप्रीम कोर्टाच्या आलेल्या काही जजमेंट्सने जनरल प्रॅक्टिशनर्स पासून कन्सल्टंट पर्यंत सगळ्यांनाच फार अलार्मिंग स्टेटवर टाकलेलं आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2005 येण्यापूर्वी भारतातल्या मेडिकल प्रॅक्टिसेस आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आल्यानंतरच्या मेडिकल प्रॅक्टिसेस यांच्यामध्ये ड्रास्टिकली चेंज झालेले आहेत आणि त्यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आज आपण थोडे डिस्कशनला घेणार आहोत. सगळ्या मेडिकल लिगल प्रॅक्टिसेसमध्ये सगळ्या केसेसमध्ये ऑनरेबल कोर्ट्स म्हणजे कंझ्युमर कोर्ट्स पासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्ट्सना एक शब्द प्रत्येक वेळ लागतो आणि दॅट वर्ड इज कन्सेंट. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या कन्सेंटची डेप्थ माहिती नसते की तो कन्सेंट कसा पाहिजे, हाऊ द कन्सेंट शुड बी रेकॉर्डेड, शुड बी व्हर्बली और शुड बी ऑन पेपर. इट इज प्रिफर्ड दॅट हा कन्सेंट जर तुमच्याकडे नेहमी लिखित स्वरूपात असेल, रिटर्न कन्सेंट पेशंटचा असेल कुठच्याही प्रोसिजरसाठीचा, तर इट इज ऑलवेज बेटर. पण तो तसा जरी नसेल समजा, आणि इफ यू हॅव कम्युनिकेटेड व्हर्बली विथ द पेशंट अबाउट व्हॉट एव्हर प्रोसिजर यू आर गोइंग टू परफॉर्म, इफ यू हॅव एक्सप्लेन द प्रोज अँड कॉज ऑफ द प्रोसिजर, त्यातले रिस्क फॅक्टर मी पेशंटला जर नीट समजून सांगितले असतील, तर द कन्सेंट इज व्हॅलिड. द कन्सेंट शुड बी एक्सप्रेस्ड, व्हॅलिड आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी असे शब्द वापरले जातात. जनरल प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा या कन्सेंटचा लॅक बघितला जातो. जनरल प्रॅक्टिसना दिवसाला 100-150 पेशंट बघत असतात. त्यातल्या जवळपास प्रत्येक पेशंटला इंजेक्शन दिलं जात असतं, 10-20 सलाईन लावली जात असतात. आणि इथे सगळ्यात महत्वाचा पार्ट सुरू होतो की तुम्ही पेशंटच्या शरीराबरोबर करत असणारी कुठचीही प्रोसिजर, एक्झामिनेशनसाठीची किंवा ट्रीटमेंटसाठीची, शुड बी कन्सेंटेड बाय द पेशंट, असं सगळी कोर्ट्स अज्युम करतात. म्हणजे जनरल प्रॅक्टिशनरनी साधं इंजेक्शन देताना पण कन्सेंट घेणं अपेक्षित आहे का, सलाईन लावताना कन्सेंट घेणं अपेक्षित आहे का? त्याचं उत्तर होय असं आहे. इंडियन ज्युडिशियरीमध्ये विदाउट कन्सेंट परफॉर्म केलेली प्रोसिजर, एक्झामिनेशन प्रोसिजर किंवा ट्रीटमेंट प्रोसिजर ही मेडिको लिगल निग्लिजन्स खाली ट्रीट केली जाते. तशा जजमेंट आतापर्यंत आलेल्या आहेत. आम्ही इतकी वर्ष काही करत नाही, आम्ही इतके वर्ष यातलं काही वापरत नाही, आम्ही कन्सेंट घेत नाही, हा डिफेन्स 2018 सालानंतर जनरल प्रॅक्टिससाठी सुद्धा न चालणारा डिफेन्स आहे. याचं कारण कुठच्याही साध्यात साध्या इंजेक्शनला सुद्धा अॅनाफायलेटिक शॉक सारखी गंभीर रिॲक्शन दिसू शकते. ती कुठच्या पेशंटला दिसेल
ही तुम्ही अगोदर प्रेडिक्ट करू शकत नाही. मग आम्ही आमच्या एवढ्या 100 पेशंटच्या प्रॅक्टिसमध्ये कन्सेंट कसे घ्यायचे? शक्य होणार आहे का आम्हाला ते? तर याच्यासाठी रेकॉर्ड किपिंग हा जो विषय आहे, त्या रेकॉर्ड किपिंगच्याच मदतीने तुम्ही हे कन्सेंट रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. ओपीडी लेवलला सुद्धा प्रत्येक पेशंटचं आयडेंटिफिकेशन, नाव, पूर्ण पत्ता, वजन, वय, लिंग या गोष्टी तुम्ही नोंद करणं रेकॉर्ड किपिंगचा एक महत्वाचा भाग आहे. ओपीडी लेवलला तुम्ही असं करू शकता की तुमच्या ओपीडीचे छोटे छोटे केस पेपर तयार करायचे आणि त्या केस पेपरवरतीच इंजेक्शन साठीचा पेशंटचा कन्सेंट तुम्ही अगोदर घेऊन ठेवू शकता. जरी तुमच्याकडे हा रिटर्न कन्सेंट असेल सलाईन लावण्याचा, प्रोक्टोस्कोपी करण्याचा किंवा इंजेक्शन देण्याचा, तरी पण तो कन्सेंट तुम्ही ज्यावेळी पेशंटला इंजेक्शन देणार आहात त्या अगोदर पेशंटला कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. हा कन्सेंट साधारण कसा असू शकतो? व्हर्बल कन्सेंट. तर तुम्ही पेशंटला सांगू शकता की तुझ्या दुखण्यासाठी तुला मी XYZ नावाचं एक इंजेक्शन अमुक अमुक एवढ्या क्वांटिटीमध्ये अमुक अमुक नावाच्या नंबरने इंट्रामस्क्युलर अमुक अमुक ठिकाणी देणार आहे. हे तुला मान्य आहे ना? हे तुला चालणार आहे ना? असे 2 प्रश्न व्हर्बली विचारून त्याचं उत्तर पेशंटकडनं होय असं घेऊन तुमच्याकडे ओपीडी पेपरवरती जर त्याची नोट असेल आणि त्याच्याखाली पेशंटची सही असेल तर हा मेडिको लिगलसाठी अत्यंत उपयुक्त डॉक्युमेंटेशनचा सोर्स राहतो, जो तुम्हाला भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही अनवॉन्टेड क्रायसिसमधनं बाहेर काढू शकतो. साधारण 10 लाख लोकांमध्ये एखाद्याच रुग्णाला अनॅफॅलेटिक सारखी गंभीर रिएक्शन ओपीडी मध्ये सुद्धा येऊन रुग्णाच्या जीवाशी या गोष्टी लागू शकतात. पण 9,99,999 लोक बाहेर पडली तरी जो एक व्यक्ती अडकेल त्याच्याकडे जर कन्सेंट नसेल तर त्याच्या अडचणी मेडिको लिगली वाढणार आहेत. कन्सेंटला जोडूनच डॉक्युमेंटेशनचा पार्ट मी थोडासा आता सांगितला. ओपीडी लेवल पासून आलेल्या प्रत्येक पेशंटचं डॉक्युमेंटेशन करणं हे आजच्या काळात अनिवार्य आहे. हे डॉक्युमेंटेशन तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा तुमच्या रजिस्टरच्या माध्यमातून तुम्हाला सोयीच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही सॉफ्टवेअर वापरता त्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि हे जे जे छोटे छोटे कन्सेंट इम्प्लाइड कन्सेंट आपल्याला लागणार आहेत आय व्ही प्रोसेससाठी, इंजेक्शनसाठी किंवा काही तपासण्या करण्यासाठी प्रोक्टोस्कोपी असेल, पीव्ही असेल, तर ते तुम्ही ओपीडी लेवलला जर मेंटेन ठेवणार असलात तर ते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त गोष्ट होणार आहे. जनरल प्रॅक्टिससाठी 2-3 गोष्टी हल्ली प्रॅक्टिकली फार अडचणीच्या बघायला मिळतात. अनेक पेशंट डॉक्टर्सना फोन करतात. डॉक्टर पोटात दुखतंय, उलटी होते आहे, डिसेंट्री झाली आहे, औषध सांगा. आणि अनेक डॉक्टर्स आपल्यापैकी त्यांना व्हॉट्सअपवरती किंवा अन्य माध्यमातून किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून औषधं कळवतात. हे योग्य आहे का? याचा काही मेडिकल लिगल आस्पेक्ट आहे का? रिसेंटली तामिळनाडूमध्ये हार्टबर्नच्या एका पेशंटला फिजिशियनने टेलिफोनिक कॉन्फरन्समध्ये व्हॉट्सअपवरून अँटासिडच्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्या. पेशंट वॉज डायबिटिक, मिडल एजेड पेशंट, 45 years old, eventually died of myocardial infarction after 4 to 5 hours after this conversation. And relatives raised the claim of medical negligence to the doctor. अजून त्याच्यावरचा निर्णय व्हायचा आहे. ती केस सध्या कोर्टात चालू आहे. पण सिंपल ऍसिडच्या पेशंटला दिलेलं साधं अँटासिडचं औषध फोनवरून कळवलेलं आपल्याला मेडिको लिगल निग्लिजन्स मध्ये ओढू शकतं. अशा कंडिशन मध्ये काय करायचं? औषध सांगायचीच नाहीत का पेशंटना? आमचे फॅमिली पेशंट असतात, ते तुटतील, ते लांब जातील. तिथे पण तुम्ही एक छान गोष्ट करू शकता.
तुम्ही जी व्हॉट्सअपची टेम्पलेट्स मेडिसिनची तयार करता, औषधांची तयार करता, त्याच्या खाली तुम्ही एक ऍडव्हाइस नोट करावा की मी तुला या 2 गोळ्या दिलेल्या आहेत, पण इट इज ऍडवाइज की तुझ्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तू ईसीजी करून घे किंवा अमुक अमुक तपासण्या करून घे. इट इज ऍडवाइज्ड. कळलं की नाही? ह्या छोट्याशा 2 शब्दांमुळे तुमच्या औषधांच्या मेडिसिनच्या खाली गेलेल्या मेसेजच्या खालचे 2 ऍडवाइसचे वाक्य की आवश्यक तपासण्या. आता हार्टबर्नचा पेशंट आहे, 45 वर्षाचा आहे, डायबिटिक आहे, मिडल एजेड आहे. तुम्हाला माहिती तुमचा नेहमीचा पेशंट आहे, उलटसुलट खातो, ऍसिडिटी झालेली आहे. पण ऑड वेळेला त्याने फोन केला आणि सांगितलं की सर जरा मला औषध सांगा. औषध सांगायचं नो डाऊट, पण खाली लिहायचं की ऍडवाइस बाळा तू ईसीजी काढून घेणं गरजेचं आहे, कारण तू मिडल एज मध्ये आहेस. पोस्ट कोविड ह्या गोष्टी आम्ही फार लाईटली घेत नाही. तो जो तुमचा ऍडवाइस, मेडिकल ऍडवाइस जाईल पेशंटला, त्याच्यामध्ये खाली तुम्ही त्याला तपासणं रिकमेंड करूनच ती औषधं रिकमेंड करा. सो दॅट रिमेन्स ॲज वन ऑफ द मेडिको लिगल सेफगार्ड्स फॉर यू. तिसरी आणि एकदम महत्वाची गोष्ट येते नेहमीच्या डे टू डे प्रॅक्टिसेसमध्ये, आणि जी नेहमीच वादग्रस्त होते, की पेशंटना डेथ सर्टिफिकेट इश्यू करायचं असतं. पेशंट घरात गेलेला असतो, तुमचा अनेक वर्ष पेशंट असतो, इन्स्टिट्यूटला कुठेतरी ट्रीटमेंट चालू असते, आणि नातेवाईक तुमच्याकडे येतात की सर अमुक अमुक माणूस गेलाय, येऊन सर्टिफिकेट इश्यू करा. बरेचसे डॉक्टर्स हे सर्टिफिकेट डिनाय करतात घाबरून, आणि मग अननेसेसरी अनेक वेळा पोस्टमॉर्टम पर्यंत या गोष्टी जाऊन पोचतात. तर नक्की ह्याच्यातलं सिच्युएशन काय आहे, व्हॉट इज द सिनॅरिओ? मेडिकल लिगली सेफ राहून ही सर्टिफिकेट इश्यू करायची असतील तर ती कशी केली पाहिजे? तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी डेथ सर्टिफिकेटचा फॉर्मॅट बघितला असेल. त्याच्यामध्ये मृत्यूच्या कारणांचं वैद्यकीय प्रमाणपत्र फॉर्म 7, त्याच्यात 2 पार्ट असतात. ए असतो तो बिगर रुग्णालयीन मृत्यूसाठी, नॉन हॉस्पिटल डेथसाठी, आणि दुसरा असतो हॉस्पिटल डेथसाठी. आणि त्याच्यावर दुसरा एक डॉक्युमेंट त्याला म्हटलं तर मृत्यू अहवाल. आता हा भरत असताना किंवा हे सर्टिफिकेट इश्यू करत असताना पेशंटला नेहमी 2 शब्द येतात. एक असतो डेथ डिक्लरेशन. तुम्ही कधीच न बघितलेला पेशंट आहे, तुम्ही आयुष्यात कधीही त्या पेशंटला तपासलेलं नाही, तुमच्याकडे पहिल्यांदाच ते नातेवाईक आले की सर अमुक माणूस गेलाय, तो नक्की गेल्यानं फक्त आम्हाला सांगा, कन्फर्मेशन द्या. इन दिस सिनेरियो you are not entitled to issue the death certificate. The document which you give to the relatives is death declaration. तुमच्या लेटरहेडवरती टायमिंग, वेळ, तारीख सगळ्या गोष्टी टाकून, माणसाचं नाव, त्याच्या वडिलांचं किंवा पत्नीचं किंवा नवऱ्याचं नाव जे काय असेल ते नाव टाकून, पूर्ण पत्ता, तुम्ही किती वाजता तपासलं त्यावेळी त्याचं पल्स ॲबसेंट, बीपी ॲबसेंट, कार्डियक ऍक्टिव्हिटी ॲबसेंट, प्युपिल्स डायलेटेड फिक्स, अमुक जे काय तुम्हाला द्यायचं, ज्युग्युलर वेव पल्सेशन, राडियल पल्सेशन ॲबसेंट, फिमोरल पल्सेशन ॲबसेंट, ते सगळं डॉक्युमेंट करून त्याच्या खाली हेन्स डिक्लेअर्ड ॲज डेड. यू आर नॉट सपोज टू राईट डॅम एनी कॉज ऑन दिस डॉक्युमेंट. कारण हा पेशंट तुम्ही या अगोदर कधीही बघितलेला नाही, त्या पेशंटचे एलिमेंट्स तुम्हाला माहिती नाहीत. तुम्हाला फक्त तिथे डेथ डिक्लेअर करायला बोलवलेलं आहे, अनोळखी पेशंट आहे म्हणून. तुम्ही त्यांना द्यायचं डॉक्युमेंट आहे ते डेथ डिक्लरेशन. मग हे ते डेथ डिक्लेरेशन घेऊन ते पेशंट क्रिमॅशन करू शकतात, पेशंटचे अंतिम विधी सगळे करू शकतात. त्यांचा ज्यावेळी मृत्यू दाखला म्युन्सिपालिटी तयार करतं किंवा ग्रामपंचायत तयार करते, त्यावेळी त्याच्यावरती जो एक कॉलम असतो की मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आहे का, तिथे ते नाही असं लिहितात. मेडिको लिगल सिच्युएशन समजून घ्या की जिथे तुम्ही अनोळखी पेशंटचं डेथ डिक्लेअर केलीत, तर त्या डॉक्युमेंटला क्रिमॅशन करता येतं, त्याला म्युन्सिपालिटीचा पास मिळतो, ग्रामपंचायतीचा दाखला मिळतो, नंतर मृत्यू दाखला मिळतो. पण त्या मृत्यू दाखल्याचा जो एक कॉलम असतो की मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आहे का, तिथे त्यांनी नाही असं लिहायचंय. इट इज नॉट अ मेडिकल कॉज त्याचं दिलेलं नाहीये. तुमचा नॉन पेशंट आहे, तुम्हाला अनेक वर्ष माहिती, तुमच्याकडे गेली कित्येक वर्ष औषध घेतो, डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहे, आणि पेशंट घरात गेला, तुम्हाला बोलवलं गेलं. तुम्ही बघा, तुमची सारासार विवेक बुद्धी जागरूक ठेवून डेथचा सिनॅरिओ शांत चित्ताने बघा. इफ यू आर कन्व्हिन्स्ड की ही
नैसर्गिक डेथ आहे, त्याच्या वयानुसार आजारपणामुळे आलेली डेथ आहे. एखादा पेशंट लॉंग टर्म कॅन्सरचा पेशंट असतो, एखादा पेशंट IHDचा पेशंट असतो, एखादा डायलिसिस चालू असलेला पेशंट असतो, तुमचा जुनाट पेशंट असतो, आणि तुम्ही इव्हेंच्युअली व्हिजिट्स मध्ये मध्ये करत असता आणि तो पेशंट गेला. इफ यू आर कन्व्हिन्स की देअर इज नथिंग होमिसायडल ऑर सुसायडल ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड इन दिस डेथ, if you are convinced, then only you can certify this death medico-legally. त्या सर्टिफिकेटमध्ये कॉलम असतो की मी सदर रुग्णावरती अमुक अमुक दिनांकापासून अमुक अमुक दिनांकापर्यंत उपचार करीत होतो व तो दिनांक अमुक अमुक रोजी इतक्या वाजता मृत्यू पावली जे असेल ते, आणि तिथे कारण म्हणून मृत्यूचं दिलं असतं. आता हे कॉज लिहिताना अनेक लोक बऱ्याच गोष्टी लिहितात, म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर ड्यू टू अक्यूट हार्ट अटॅक किंवा अक्यूट मायग्रेन इन्फेक्शन ड्यू टू एज, एवढं लिहायची काहीही गरज नसते. एखादा पेशंट, तुम्ही जर तो मृत्यू प्रमाणपत्राचा फॉर्मॅट बघितला, मागच्या साईडला त्याच्या सगळ्या गाईडलाईन, क्लिअर कट गाईडलाईन्स असतात. एखादा पेशंट लॉंग टर्म कॅन्सरचा पेशंट आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा पेशंट कॅन्सरने गेलेला आहे, ब्रेस्ट कॅन्सरने गेलेला आहे, तुम्ही लिहू शकता मेटास्टॅटिक सीए ब्रेस्ट, एवढं एक कारण पुरेसं आहे. शेवटचा इव्हेंट म्हणून तिथे कार्डिओस्पेटरी फेल्युअर झालं का की त्याला MI बसला, हे तुम्ही लिहायची गरज त्या सर्टिफिकेटवरती नाही. बायपास झाला एखादा पेशंट आहे, IHDचा नोन पेशंट आहे, तर तुम्ही लिहू शकता तिथे डेथ ड्यू टू अक्यूट मायग्रेन इन्फेक्शन नोन केस ऑफ IHD. इथे विषय संपतो. त्याला फाटे फोडून कार्डिओस्पेटरी फेल्युअर ड्यू टू एज, ड्यू टू डायबिटीज, ड्यू टू हे असं तसं लांब लचक कारण देत बसायची गरज नाही. मेडिको लिगल इश्यू ज्यावेळी असतात आणि हॉस्पिटल सर्टिफिकेशन ज्यावेळी देत असतात, स्टॅबिंग झालं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ झाला, बंदूक गनशॉट इंजुरी आणि हॉस्पिटल डेथ झाला, तर त्यांना तो क्रोनॉलॉजिकल इव्हेंट एस्टॅब्लिश करायचा असतो की हा जो इव्हेंट बंदुकीच्या गनशॉट जो होता तो आणि त्याचा डेथ याच्यामध्ये कोरिलेशन आहे. पेशंट जाताना हार्ट अटॅकने गेला किंवा ब्लड लॉसमुळे गेला, पण ब्लड लॉस ड्यू टू बुलेट इंजुरी, ड्यू टू असं करून त्यांना तो क्रोनॉलॉजिकल इव्हेंट एस्टॅब्लिश करायचा असतो. तिथे ती 3-4 कारणं सिरियली लिहावी लागतात. तुम्हाला आणि आम्हाला नोन पेशंटला डेथ सर्टिफिकेट इश्यू करताना एवढी क्रोनॉलॉजिकल कारणं लिहायची गरज नसते. आता हे सर्टिफिकेट असताना पण मी तुम्हाला असं म्हटलं की तुमची स्वतःची खात्री पटली की ह्या डेथमध्ये कुठलीही होमिसायडल किंवा सुसायडल इव्हेंट इन्व्हॉल्व नाहीये, अशी खात्री पटल्यानंतरच तुम्ही हे सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे. असं मी का म्हटलं, कारण मेडिकल प्रॅक्टिसेसच्या एवढ्या लांब अनुभवामध्ये अशा काही केसेस आम्ही बघितलेल्या आहेत की घरातला एखादा वृद्ध व्यक्ती लॉंग टर्म एकदम मोठ्या गंभीर आजाराने आजारी असतो, घरातले सगळे सेवा करून कंटाळलेले असतात, 10 वर्ष 15 वर्ष बेडरिडन पेशंट आहे, एजेड पेशंट आहे, वन फाईन मॉर्निंग कोणतरी कंटाळतं घरात आणि तोंडावरती उशी दाबतं. अशा डेथ आम्ही बघितलेल्या आहेत. डॉक्टर जातात, डॉक्टरना वाटतं काय की ठीक आहे, बरेच वर्ष आजारी होता, अमुक होता तमुक होता, म्हणून सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आणि मग घरातलंच कोणी दुसरं त्याच्या विषयावर त्या भावनांच्या कल्लोळातनं शेवटी कधीतरी ते बाहेर येतं की म्हातारीचा डेथ किंवा म्हाताऱ्याची डेथ नॉर्मल नव्हती, अमुक माणसाने मारलं, मग चर्चा होते आणि द थिंग्स अरायझेस टू द पोलीस इन्क्वायरीज. आणि ज्यावेळी पोलीस इन्क्वायरी उभी राहते त्यावेळी ज्याने डेथ सर्टिफिकेट इश्यू केलाय तो डॉक्टर मेडिको लिगल कायद्याच्या चकवाट्यात सापडायला लागतो. अशा वेळी जर सबस्टॅन्शियल एव्हिडन्स समोर मिळाला होमिसाइडचा, तर हे तुम्ही समजून घ्या, एजेड पेशंट आहे, बेडरिडन पेशंट आहे, तुम्हाला माहीत असलेला पेशंट आहे, यू नो द पेशंट, या पेशंट गेली कित्येक वर्ष कॅन्सरने बेडरिडन आहे, हल्लेलं नाही जागेवरनं, घरातले लोक त्याची 10-15 वर्ष सेवा करतायत, स्टील ॲट द मोमेंट ऑफ गिव्हिंग अ डेथ सर्टिफिकेट you should be very consciously asserting the facts की ही डेथ त्या आजाराचा सिकल नॅचरल डेथ आहे, ही होमिसाइड किंवा सुसायडल डेथ नाही, ही खात्री पटल्यानंतरच तुम्ही डेथ इश्यू करायचं आहे. अदरवाईज तुम्ही अत्यंत प्रेमाने नातेवाईक सांगायचं की बाळा मला जरा ह्या डेथमध्ये गडबड वाटते, यांचं पोस्टमॉर्टेम होणं गरजेचं आहे. You should not take responsibility of any such undue events if you suspect 1% also.
त्याच्यामुळे डेथ सर्टिफिकेट इश्यू करणं हे नेहमी काट्यावरची कसर डॉक्टरसाठी असते. दिलं तरी पंचायत, नाही दिलं तरी पंचायत. ती इश्यू सांगितलं पूर्ण होऊन ती इश्यू केली तर डेथ सर्टिफिकेटच्या बाबतीतल्या मेडिकल लिगल इश्यूज मधनं तुम्हाला सहज बाहेर पडता येईल. सेकंड थिंग, आता आपण डॉक्युमेंटेशन बघितलं, डे टू डे प्रॅक्टिस मधलं एक डेथ सारखा इव्हेंट पण बघितला की ज्याच्यात इव्हेंट इश्यू रेज झाला तर एखाद्या डॉक्टरला थेट अटक होऊ शकते का? आपण असं बघितलंय की अनेक अनेक पेशंट्स पोलीस स्टेशनला जातात, त्यांचा तक्रार अर्ज देतात की अमुक अमुक डॉक्टर विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि मग अशा ठिकाणी सदोष मनुष्यवध असा शब्द दिसला की तिथला जो कोण स्टेशन इंचार्ज असतो तो इंडियन पिनल कोड 304 डेथ ड्यू टू नेग्लिजन्स असा एक सेक्शन लावतो, IPC 304, आणि दॅट सेक्शन नॉन अवेलेबल. तर हे बरोबर आहे का? ही प्रोसिजर जी काही तिथले पोलीस स्टेशनचे इन्चार्ज करतात ती योग्य आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. एक वाक्य मी पुन्हा सांगतोय, ते ठाम सांगतोय आणि ते शांत चित्ताने प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठेवायचंय. मेडिको लिगल इश्यू रेज झाला आणि पोलीस कंप्लेंट झाली म्हणून कुठच्याही डॉक्टरला पोलीस कुठचंही कलम लावून थेट अटक करण्या शकत नाहीत. मी वाक्य परत सांगतोय, मेडिको लिगल इश्यू रेज झाला, नातेवाईकांनी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केली म्हणून कुठच्याही भारतातल्या पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही पोलीस इन्स्पेक्टर, हवालदार, SP, DSP कुठच्याही हुद्द्याचा अधिकारी डॉक्टरना अटक करू शकत नाही. मग आता का ह्याला मेडिकल लिगल प्रोटेक्शन काय आहे? मला व्हॉट इज द मेडिकल प्रोटेक्शन फॉर अस फॉर दिस इव्हेंट? पूनम वर्मा विरुद्ध अश्विन पटेल नावाची एक गाजलेल्या केसमध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण असं आहे की भारतामध्ये मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस हँडल करण्याची सेपरेट इनॅक्टमेंट म्हणजे वेगळा कायदा करण्याची गरज आहे. वेगळा कायदा करण्याची गरज आहे, पण जोपर्यंत हा कायदा तयार होत नाही, जोपर्यंत हा कायदा तयार होत नाही तोपर्यंत आम्ही काही गाईडलाईन केसेस कशा हँडल करायच्या, पोलीस जो कोणी इन्क्वायरी ऑफिसर, IO असं त्याला म्हटलं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो असेल, त्या IO ने पेशंटचं जे काही म्हणणं आहे, त्यांची जी तक्रार आहे ते दाखल करून घ्यायचे 0 नंबरने. ती घेतल्यानंतर त्यांचं म्हणण्यावर दाखल ते जे काही पुरावे देतील याचे त्याच्याकडे, त्याने संबंधित डॉक्टरला किंवा रुग्णालयाला नोटीस पाठवायची, कुणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने, पोलिसांनी, की तुमच्या विरोधातल्या अशा अशा अमुक अमुक केसच्या मृत्यू संदर्भात आमच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे, तर तुमचं म्हणणं जे काही आहे ते आणि संदर्भातले सगळे काही केस पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुमच्याकडे मागणी करू शकतो. त्याने मागितल्यानंतर तुम्ही ते ताबडतोब देण्याची गरज नाही. 72 तासामध्ये म्हणजे 3 दिवसामध्ये तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं, त्याला आवश्यकणारी कागदपत्र पुरवणं, त्याला लागणाऱ्या सर्टिफाईड कॉपी पुरवणं, या गोष्टी तुम्ही सगळ्या करू शकता. तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही त्याला लेखी स्वरूपात वकिलांचा सल्ला घेऊन, रॅपिड मेडिकल लिगलचा सल्ला घेऊन तुमचं उत्तर तुम्ही 72 तासांनी सबमिट करू. हे झाल्यानंतर IO ने तुमचं म्हणणं, पेशंट हे सगळं
कव्हर आणि ते पत्र पाठवायचं आणि जिल्हा चिकित्सकाला त्या जिल्ह्यात इव्हेंट जनरेट झालाय, पेशंटने पोलिस कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्या केल्या लगेच डॉक्टरला अटक होऊ शकत नाही. ह्या गोष्टी सगळ्या पार पडल्या. पेशंटचं म्हणणं त्यांनी आयोजन लिहून घेतलं, डॉक्टरचं म्हणणं रेकॉर्ड घेतलं, की मग त्यांनी पाठवायचं सिव्हिल सर्जनला. आणि सिव्हिल सर्जनने एक 5 लोकांची कमिटी फॉर्म करायची. किती लोकांची? 5. त्याचा चेअरमन स्वतः सिव्हिल सर्जन असणार आहे. 2 खासगी डॉक्टर्स आणि 2 गव्हर्नमेंट डॉक्टर त्याचे अधिक सदस्य असतील. फ्रॅटर्निटी किंवा फॅकल्टी वाईज. म्हणजे काय? ऑर्थोपेडिक केस मधली डेथ असेल तर 2 प्रायव्हेट ऑर्थोपेडिशियन, 2 गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये ऑर्थोपेडिशियन, मेडिकल कॉलेजचे वगैरे प्राध्यापक किंवा सिव्हिलचे ऑर्थोपेडिशियन. गायनॅक डेथ असेल तर 2 गायनॅक प्रायव्हेट, 2 गव्हर्नमेंटचे. जनरल प्रॅक्टिस मधली डेथ असेल, इंजेक्शनची डेथ असेल तर 2 फिजिशियन्स, प्रायव्हेट मधले, 2 गव्हर्नमेंट मधले. अशी 5 लोकांची कमिटी तयार करायची आहे. ही कमिटी सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांचं म्हणणं रेकॉर्डवरती घेते, डॉक्टरचं म्हणणं रेकॉर्डवरती घेते आणि ह्या कमिटीने 2च प्रश्नांची उत्तर देणारा अहवाल द्यायचा आहे. किती प्रश्नांची? 2च प्रश्नांची उत्तरं. एक पहिला प्रश्न आहे की ह्या केसमध्ये मेडिकल निग्लिजन्स आहे किंवा नाही, येस ऑर नो. पहिलं उत्तर येस ऑर नो. दुसरा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायचं की जर तो मेडिकल निग्लिजन्स येस असं उत्तर असेल तर तो सिंपल निग्लिजन्स आहे की ग्रेव्हियस आहे, गंभीर निग्लिजन्स आहे. ह्या कमिटीचा जो अहवाल येईल तो येईल निग्लिजन्स आहे होय किंवा नाही. असला तर तो गंभीर आहे की सिंपल आहे. जर तो सिंपल असेल तर दॅट विल बी ट्रायल अंडर सिव्हिल रेमेडीज, म्हणजे कंझ्युमर कोर्ट, सिव्हिल सूट ह्याच्यातनं तो ट्रायल होईल. आणि जर तो गंभीर कॅटेगरी मधला आला तर तिथे क्रिमिनल लायबिलिटी अट्रॅक्ट होईल आणि ती सेक्शन 304A खाली जातो. इट इज नॉट सेक्शन 304 प्लेन, इट इज सेक्शन 304A. डॉक्टरना कधीही 302, 304 हे सेक्शन लागू शकत नाहीत, असं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत. आता हे पिक्चर क्लिअर झालं. ह्याच्यानंतर त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर मग त्याचा FIR जो असतो फायनल, त्याच्यामध्ये सेक्शन लावणं आणि जे काय पुढच्या प्रोसिंग करायचं त्या प्रोसिंग पोलीस करू शकतात. ह्या कमिटीने जर सांगितलं की निग्लिजन्स आहे पण सिंपल आहे तर तिथे क्रिमिनल लायबिलिटी अट्रॅक्ट होत नाही. आता प्रश्न आला तुमच्याकडे समोर आला असेल की ही जी काही क्रिमिनल लायबिलिटी आहे किंवा हा जो मेडिकल निग्लिजन्स आहे, हा निग्लिजन्स असेस कसा करायचा किंवा त्या कमिटीने कुठच्या बेसवर ठरवायचं? तापाचा पेशंट आला, तुम्ही फेपानिल किंवा पॅरासिटामॉलचं इंजेक्शन दिलं, अॅनाफायलेटिक आला आणि पेशंट गेला समजा, इज इट निग्लिजन्स? त्याचं उत्तर नाही असं आहे. निग्लिजन्सची ग्रॅव्हिटी किंवा निग्लिजन्स ठरवायला ज्युडिशियरीने अनेक गोष्टींचा आधार घेतलाय, पण त्याच्यातली सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे त्याला म्हटलं तर बुलम्स टेस्ट. बुलम्स टेस्ट याचा अर्थ असा आहे की एखाद्या क्लिनिकल कंडिशन मध्ये जे योग्य आहे किंवा जे प्रोटोकॉल प्रमाणे व्हायला पाहिजे ते न करता भलतीच ट्रीटमेंट देणं वेगळंच. काय तापात येणार तुम्ही डिसेंटरचं औषध दिलं, इट विल कॉन्स्टिट्यूट मेडिको लिगल निग्लिजन्स. मगाशी जशी मी केस सांगितली तुम्हाला, 45 इयर्स ओल्ड मेल आहे, डायबेटिक आहे, मिडल एजेड आहे, हार्टबर्न सांगतोय. पोस्ट कोविड इरामध्ये ECG इज अ प्रोटोकॉल. ECG बऱ्याच वेळा MI पकडत नाही, ही गोष्ट सत्य आहे. क्लिनिकली तुम्हाला डाऊट असेल तर गो फॉर मार्कर्स, कार्डियक मार्कर्स, आणि हे सगळं होत नसेल तर देन ट्रीट फॉर गॅस्ट्रायटिस. म्हणजे जो सर्वसामान्य परिस्थितीमध्ये एका मेडिकल कंडिशनमध्ये ज्या बेसिक गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी न करता भलतंच काहीतरी करणं विल कॉन्स्टिट्यूट मेडिकल निग्लिजन्स. आता अजून एक पार्ट असा याच्यामध्ये आहे की एखाद्या पेशंटचं माझं डायग्नोसिसच चुकलं आणि पेशंटने कंप्लेंट केली, मला स्टोन होता, तुम्ही मला कोलाटिसची औषध देत बसलात,
तर हा निग्लेजन्स होईल का? त्याचं उत्तर असं आहे, सुप्रीम कोर्टाने या बाबतीत एकदम क्लिअर कट गाईडलाईन दिलेल्या आहेत. एरर इन जजमेंट इज नॉट अन एरर, इट इज नॉट अ मेडिकल निग्लिजन्स. एरर इन जजमेंट म्हणजे एखाद्या पेशंटची पेन ही स्टोनची आहे आणि कोलॅटिसची आहे, हा जवळजवळच्या तुमची एरर झाली, देन इट इज ओके. ह्याला मेडिकल निग्लिजन्स म्हणून ट्रीट केलं जात. सुप्रीम कोर्टाने इतकं छान सांगितलंय की डॉक्टर लोकांना मेडिकल निग्लिजन्सचा बागुलबुगा दाखवला आणि त्यांना घाबरवलं तर साध्या साध्या प्रोसेस, इंजिन देताना पण डॉक्टरांचे हात कापतील, सलाईन लावताना डॉक्टरांचे हात कापतील, सर्जन सुरी उचलणारच नाही. त्याच्यामुळे हार्ड अँड फास्ट मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस उठसूट होऊन डॉक्टरांना त्रास देणं असं होता कामा नये, याची काळजी सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी आपल्या जजमेंट्समध्ये घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, वेन आर यू रायटिंग मेडिकल निग्लिजन्स मध्ये अजून एक थोडासा पार्ट असा येतो की तुम्ही जी काही औषध देता पेशंटना, मेडिसिन देताय, एखादं तुम्ही इंटेटी आली, तुम्ही डायग्नोस तुम्ही त्याला 4 औषध लिहून दिलीत, कोर्ट असं ऍझ्युम करतं किंवा डॉक्टरांकडे इट इज एक्सपेक्टेड की त्यातलं प्रत्येक औषध किती डोसमध्ये, किती वेळा, किती दिवस घ्यायचंय आणि ते मी कशासाठी तुला दिलं आहे, व्हॉट आर द पॉसिबल साईड इफेक्ट ऑफ द मेडिसिन, हे डॉक्टरनी पेशंटला एक्सप्लेन केलेलं असावं. हा जो पार्ट आहे हा आजच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच लोक करत नाहीत. पण कोर्ट असं गृहीत धरतं की तुम्ही जर पेशंटला पॅन 40 नावाची गोळी देऊन दिली तर ह्या गोळीच्या मध्ये पॅन्टोरा नावाचं औषध आहे, हे तू 10 दिवस सकाळी उपाशीपोटी घे आणि हे तुझं ऍसिडिटी कमी करण्यासाठी मी दिलेलं आहे. त्याचे साईड इफेक्ट काय वेगळे जाणवले, अंगावर खाज उठली, काय त्रास झाला तर मला लगेच संपर्क कर. सेट्रिजिन नावाची गोळी तुम्ही जर दिलीत पेशंटला तर ही गोळी तुला मी अंगाचं इचिंग बिचिंग कमी करायला दिलेली आहे, सर्दी कमी करायला दिलेली आहे, रात्री झोपताना एकदा घे, ही गाडी घेऊ, ही गोळी घेऊन ड्रायव्हिंग करू नकोस कारण ह्या गोळीला थोडं सिडेशन आहे. जे मेजर साईड इफेक्ट गोळ्यांचे जाणवतात ते तुम्ही पेशंटना एक्सप्लेन करणं हे सुप्रीम कोर्ट गृहीत धरतं. आजच्या प्रॅक्टिसमध्ये आपण पेशंटना औषध देऊन देताना बऱ्याच वेळा यातल्या गोष्टी पार पाडत नाही. इथे एक अजून छोटासा हिच पॉईंट ह्याच रिलेटेड सांगतो, मेडिसिन गिव्हिंग बाय डॉक्टर्स याच्यामध्ये, की डॉक्टर्स आपल्याकडे बरीच औषधं खरेदी करून ठेवतात आणि त्यातली औषधं स्ट्रिपने काढून देत असतात. इज इट अ व्हॅलिड प्रॅक्टिस ऑर नॉट? ही प्रॅक्टिस व्हॅलिड आहे, याला कुठेही कायद्याने बंधन नाहीये. प्रोव्हाइड दॅट की तुमच्याकडे त्या मेडिसिनचं सगळ्याचं स्टॉक रजिस्टर मेंटेन आहे, त्याचं बिलिंग मेंटेन आहे, त्याचे बॅच नंबर आणि एक्सपायर तुमच्याकडे रेकॉर्डला ठेवलेली आहे. जर तुमच्या डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस मधनं एक्सपायर्ड डेटची मेडिसिन दिली गेली किंवा सॅम्पल मेडिसिन देऊन ते चार्जेस घेतले गेले तर दॅट विल कॉन्स्टिट्यूट प्रोफेशनल मिसकंडक्ट. मेडिकल निग्लिजन्स नाही त्याच्यामध्ये येत, दॅट इज कॉल्ड एज प्रोफेशनल मिसकंडक्ट. ऑथॉरिटी नसताना तुम्ही एखादं औषध दिलं, यू आर जनरल प्रॅक्टिशनर. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा प्रॅक्टिसमध्ये तुमच्या समोर येत असतो. यू आर जनरल प्रॅक्टिशनर, तुमच्याकडे नेहमी येणारे कपल तुमच्याकडे येतं, सर चुकून प्रेग्नन्सी राहिले, काहीतरी गोळ्या लिहून द्या, प्रेग्नन्सीचं किट लिहून द्या. आपल्या की बरेच जण लिहून देतातही. ही प्रॅक्टिस कायद्याने अलाउड आजच्या डेटला भारतामध्ये नाही. मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी करण्याची किट्स टॅबलेट फॉर्म मधली किंवा अदर लिहून देण्याचा अधिकार हा एक्सक्लुझिव्हली एमडी गायनेकोलॉजिस्ट लोकांनाच आहे, क्वालिफाईड गायनेकोलॉजिस्टनाच आहे. जनरल प्रॅक्टिशनर, सर्जन, फिजिशियन कॅनॉट प्रिस्क्राईब मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी किट्स, हे पूर्ण लक्षात ठेवायचं आहे. डिस्पेन्सिंग अननोन मेडिकेशन्स, एखाद्या औषधाच्या स्ट्रीप वरती नाव गाव फळ फुल आईस बापूस कोणच नाहीये. इज इट अ व्हॅलिड प्रॅक्टिस? नो, इट इज ग्रॉस प्रोफेशनल मिसकंडक्ट. मेडिकल निग्लिजन्सच्या केसेसमध्ये हे 2 शब्द नेहमी वापरले जातात. एक सांगितलं निग्लिजन्स, तुम्हाला सांगितलं बुलम्स टेस्ट, आणि दुसरं प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे इथिक्स. तुम्हाला जे काय सांगतात ते इथिक्स सोडून तुम्ही वागणं, दॅट कॉन्स्टिट्यूट्स प्रोफेशनल मिसकंडक्ट. आणि मेडिकल निग्लिजन्स
बुलम्सचे तुम्हाला सांगितले की करायच्या गोष्टी सोडून वेगळंच काहीतरी करणं पेशंट ट्रीटमेंट पार्टमध्ये, ऍक्च्युअल ट्रीटमेंट पार्टमध्ये इज मेडिकल निग्लिजन्स. तर ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र कॉन्स्टिट्यूट होतात त्यावेळी प्रोफेशनल मिसकंडक्ट प्रूव्ह होतो एखाद्या गोष्टीचा. त्याच्यात मेडिकल निग्लिजन्स समजा नसेल तर प्रोफेशनल मिसकंडक्टसाठी ट्रीटमेंट जी काय दिली जाते किंवा जी काय पनिशमेंट दिली जाते दॅट इज फ्रॉम युअर काउन्सिल. जिथे तुम्ही नोंदणी केलेली आहे त्या काउन्सिल तुम्हाला पनिशमेंट करू शकतात. तुम्हाला पेनल्टी लावणं, ठराविक असे तुमच्याला प्रॅक्टिसमध्ये बॅन करणं, कळलं की नाही, किंवा तुम्हाला दंड ठोकणं, अशा गोष्टी तुमच्या काउन्सिल फॉर प्रोफेशनल मिसकंडक्ट. आणि मेडिकल निग्लिजन्स जिथे असतो तिथे कोर्ट्स असतात. सुपिरियर तुमचे कंझ्युमर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्ट, नॅशनल को फोरम, तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, ह्या ऑथॉरिटी निग्लिजन्सच्या गोष्टी ट्रीट करत असतात. प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि मेडिकल निग्लिजन्स दोन्ही गोष्टी जिथे एकत्र असतात तिथे तो कोर्टाचाच अधिकार असतो. बोथ थिंग्स आर डन इन सेम केस. ऑथॉरिटीज कोर्ट्स. आता एवढं सगळं तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की आजचे जे आपले मेडिकलचे सिलेबस आहेत, एमबीबीएसचा असेल, बीएचएमएसचा असेल, बीएमएसचा असेल, कुठल्याही सिलेबसमध्ये ऍज ऑन टुडे आजच्या तारखेपर्यंत कुठेही आपल्याला कायद्याचं शिक्षण दिलं जात नाही. अत्यंत शॉर्ट मध्ये सेकंडरीला थोडेफार आपल्याला कायद्यांची इंट्रोडक्शन करून दिली जाते फॉरेन्सिक म्हणजे टॉक्सिकॉलॉजीच्या सब्जेक्टमध्ये, आणि आपल्याकडे तो विषय बंद पडतो. पण द मोमेंट यू एंटर इन प्रॅक्टिस इन इंडिया, बीएचएमएस, बीएमएस, एमबीबीएस कुठचाही डॉक्टर ज्या क्षणी प्रॅक्टिस सुरू करतो त्या क्षणी तो 58 कायद्यांच्या अँबिट खाली असतो. किती? 58 लॉज त्याला अबायडिंग असतात. त्यातले अनेक लॉ त्याला माहीत पण नसतात. त्यातले अनेक कायदे, हा कायदा मला बंधनकारक आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला ठराविक माहिती असतं, बायोमेडिकल वेस्ट माहिती असतं, कळलं की नाही, आपलं रजिस्ट्रेशन घेणं, ते वेल्चर रिन्युअल करणं, अमुक तमुक. अनेक डॉक्टर क्लिनिक सुरू करताना शॉप ऍक्टचं लायसन्स काढताना आम्ही बघितलेत. कसलं लायसन्स? आणि ऑथॉरिटी त्यांच्याकडे मागतात, म्हणजे म्युन्सिपल शॉप ऍक्टचं लायसन्स आहे का डॉक्टरकडे विचारतात. सुप्रीम कोर्टाची क्लिअर कट गाईडलाईन आहे की प्रोफेशनल सर्व्हिसेस, डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स आर नॉट इन टू द अँबिट ऑफ शॉप ऍक्ट. आपल्याला प्रॅक्टिससाठी शॉप ऍक्टचं लायसन्स घ्यायची गरज लागत नाही. घाबरून अनावश्यक डॉक्युमेंटेशन आपण करतो आणि जे करायचं त्या गोष्टी आपण करत नाही. त्या गोष्टीच्यावरती आपण अवेअर राहणं अत्यंत गरजेचं आहे. तर सुरुवात केल्यापासून आपण अनेक गोष्टी बघितल्या, डॉक्युमेंटेशन बघितलं, त्याच्यानंतर कन्सेंट बघितला, त्याच्यानंतर आपण डेथ सर्टिफिकेट इश्यू करत असताना काय इश्यू होतं ते बघितले, त्याच्यानंतर मेडिकल निग्लिजन्स म्हणजे काय ते बघितलं, प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे काय ते बघितलं, व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रोसिजर इफ यू आर चार्ज अंडर मेडिकल प्रोटेक्शन असेल. ह्या सगळ्यापासून वाचण्यासाठी, किंवा हे एवढे हेडेक तुम्ही डॉक्टर सांगताय आम्हाला, हे आमच्या डोक्यात आम्ही कधी घेणार, कशाला घेणार, तर हे टाळण्यासाठी तुम्ही दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पेशंटची जर अटमोस्ट काळजी घ्यायची असेल, सगळ्यात चांगली काळजी घ्यायची असेल, आणि तुम्हाला पेशंटना पूर्ण वेळ द्यायचा असेल, आणि हे मेडिकल लिगल निग्लिजन्सचे हेडेक आपल्या डोक्यावर घ्यायचे नसतील, तर तुमच्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एक, तुमचा प्रोफेशनल इंडेम्निटी इन्शुरन्स असणं अत्यंत अनिवार्य आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, रॅपिड मेडिकल सारख्या कंपनी तुम्हाला बॅकअप असणं हे अनिवार्य बाब आहे. मी रॅपिडचं प्रमोशन करतो असं सांगत नाहीये, मी त्यांचा पार्ट, त्यांच्या टीमचा एक भागच आहे. पण ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो की गेल्या 10 वर्षात रॅपिडवर काम करता आम्ही बघतोय की डॉक्टरना आम्ही किती लेवल आणि किती प्रकारे उपयोगी पडू शकतो. मेडिकल इश्यू रेज झालाय, ओके, तुम्ही शांत राहा, तुम्ही काही करू नका. तुम्ही काय काय केलं, पेशंटची हिस्ट्री, जॉग्राफी आम्हाला पाठवा. एक्सपर्ट वकिलांची टीम तुमच्या पाठीशी उभी राहते. ती टीम तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईड करते. कुठचं डॉक्युमेंट कोणाला सबमिट करायचं आहे, कोणाच्या ताब्यात काय द्यायचं आहे, सर्टिफाईड कॉपी द्यायचं, हॉस्पिटल तुमचं असेल समजा तर सर्टिफाईड कॉपी देताना तुम्ही काय काळजी घ्यायची, तुमचा सबमिट होणारा पेपर परिपूर्ण आहे की नाही, जो उद्या एव्हिडन्स मध्ये रेकॉर्ड होणार आहे, तो पेपर सबमिट करण्याच्या अगोदर आमच्या नजरेखालनं जातो. त्याच्यातले लूप होल्स आम्ही अगोदर शोधून काढतो, आणि त्यामुळे तुमच्यासाठी राऊंड द क्लॉक फुल प्रूफ प्रोटेक्शन प्लॅन रॅपिड कंपनीकडनं आम्ही उभा करू शकतो. इंडिव्हिज्युअल लेव्हलला
वैयक्तिक लेवलला ही मदत प्रत्येकाला करणं शक्य होत नाही. आणि जर बघायला गेलात आत्ताच्या तारखांना जर तुम्ही बघायला गेलात तर ह्याची कॉस्ट किती आहे. आता आम्हाला सगळं हे जर प्रोफेशनल इंडेमनिटी आणि सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर महिन्याला 700-800 रुपये की 1000 रुपयाच्या वर ह्या कॉस्ट जात नाहीत. आपल्या मोठ्या प्रॅक्टिस मधनं आपल्याला शांतता मिळण्यासाठी मानसिक ह्या गोष्टी आपण करणं अत्यंत अनिवार्य आहे. एक मुद्दा नेहमी उभा राहतो परत प्रॅक्टिसेस मध्ये. शेवटचा मुद्दा मी आता घेतो आजच्या व्याख्यानामधला. क्रॉस प्रॅक्टिसेस अलाउड आहेत किंवा नाहीत. होमिओपॅथिक डॉक्टरने ॲलोपॅथिक औषध द्यायचंय किंवा नाही, आणि BAMS डॉक्टरनी ॲलोपॅथिक औषध इंजेक्शन ट्रीटमेंट द्यायचे किंवा नाही, याच्यातल्या मी तुम्हाला आजच्या लिगल फ्रेम स्पष्ट सांगतोय. होमिओपॅथिक डॉक्टर ज्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने एक छोटासा कोर्स तयार केला आहे MBBS ॲलोपॅथिक औषधांचा, ज्या डॉक्टर तो पूर्ण केलेला आहे त्या डॉक्टर्सना त्या स्कोपमध्ये जी औषधं त्या स्कोपमध्ये ॲलोपॅथिक औषधं वापरायची परवानगी महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे. BAMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं वापरायची परवानगी महाराष्ट्र स्टेटमध्ये कायद्याने मिळालेली आहे. अखंड भारतामध्ये गव्हर्निंग बॉडी नॅशनल NCSIM नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आपली जी आहे त्या काउन्सिलने आता पूर्ण आपलं सिलेबस मॉडिफाय केलं, तरी पण भारतासारख्या अखंड देशामध्ये ठराविक 4 राज्यांमध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरातचा काही भाग आहे, हरियाणा, अशा राज्यांमध्ये फक्त ॲलोपॅथिक औषधं वापरायला परवानगी मिळते. सुप्रीम कोर्टासमोर हा इश्यू वारंवार डिस्कशनला आलेला आहे. महाराष्ट्रातल्या BAMS ग्रॅज्युएट्सना जी इम्युनिटी आहे ॲलोपॅथिक प्रॅक्टिसची ती 2014 साली मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये जो कायद्यामध्ये बदल केला गेला, नारायण राणे ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी, तो असा आहे की BAMS डॉक्टर्स registered into Schedule A, A1 and D of Maharashtra Medical Practices Act 1971 shall have the privilege to practice allopathic medicines up to the extent of knowledge given to them. आता इथे अडचणीचा मुद्दा असा आहे की ही जी काय कायद्यातली अमेंडमेंट केली गेली ही हाफ हार्टेडली केली गेली. मी हाफ हार्टेडली का म्हटलं, कारण ह्या अमेंडमेंटला लगेचच MBBS डॉक्टरांच्या पुण्यातल्या बॉडीने चॅलेंज केलं, आणि त्या चॅलेंजेस इन हायकोर्ट ऑफ मुंबई अंडर अंडर डिबेट सध्या ते आहे. तुम्हाला देताना त्यांनी जो शब्द वापरला, प्रिव्हिलेज शब्द वापरला, दॅट इज देअर राईट टू प्रॅक्टिस. आणि माझा राईट टू प्रॅक्टिस, ॲलोपॅथी डॉक्टरचा राईट टू प्रॅक्टिस, दुसऱ्यांची प्रिव्हिलेज आहे, तर ती प्रिव्हिलेज कधीपर्यंत चालू ठेवायची, किती दिवस मध्ये देणार आहात, असे अनेक प्रश्न त्यानिमित्त उभे राहिलेले आहेत. पण एक वाक्य सांगतो, सुप्रीम कोर्टाने 1984 पासून 2025च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुप्रीम कोर्टात जेवढ्या केस कॉम्प्युट झाल्या क्रॉस प्रॅक्टिस संदर्भातल्या, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा शब्द व्हर्डिक्ट मध्ये, जजमेंट्स मध्ये, क्रॉस प्रॅक्टिस इज क्वॅकरी असा शब्द सुप्रीम कोर्टाने वापरलेला आहे. प्रत्येक BAMS ग्रॅज्युएट्सने पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्हाला प्रॅक्टिसचा राईट आज आहे, पण जी IMA पुणा शाखा विरुद्ध नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, आता जी केस त्यावेळेची CCM होती, जी केस कोर्टात आहे MCM आता आपली महाराष्ट्राची, की तुम्ही जो काय कायदा बदललायत आणि महाराष्ट्रापुरती परवानगी दिलीत ती व्हॅलिड नाही त्यांचं म्हणणं आहे. सिनॅरिओ असा आहे, त्यांच्या वतीने डिफेन्स घेतलाय कोर्टामध्ये की भारतामध्ये ही अपेक्स बॉडी NCSM एकच सिलेबस तयार करते BAMS लोकांचं. 36 स्टेट मधल्या फक्त 4 स्टेटमध्ये BAMS लोकांना ॲलोपॅथी अलाउड आहे. मग 32 स्टेटमध्ये यांना प्रॅक्टिस अलाउड नाहीये, ह्या 4 स्टेटमध्ये ती का दिली जाते, हा प्रश्न अंडर चॅलेंज आहे. याचं उत्तर कधी मिळेल, त्याची जजमेंट कधी लागेल, त्याच्यानंतर सिनेरिओ काय असेल हे आपण आता सांगू शकत नाही. पण ऍज ऑन टुडे महाराष्ट्रामध्ये BAMS ग्रॅज्युएट्सना ॲलोपॅथिक औषधं वापरायची परवानगी 100% आहे. होमिओपॅथिक डॉक्टरना एका लिमिटेड स्कोप पर्यंत ती आहे. आता मुद्दा एक शेवटचा सांगतो फक्त,
आपल्यापैकी काही कलिग्स, काही लोक, BMS लोक सुद्धा पुड्या देण्याची प्रॅक्टिस करतात. औषधांच्या पुड्या दिल्या जातात. त्या पुढीच्या आतमध्ये काय कंटेंट आहे, त्याच्यातले घटक काय आहे, त्याचा डोस काय आहे, हे मेन्शन नसतं. ही अत्यंत धोकादायक प्रॅक्टिस आहे. आत्तापर्यंत सुद्धा आत्तापर्यंत अशा प्रॅक्टिस होती, आतापर्यंत कुठेही मेडिकल वगैरे इश्यू आजच्या तारखेपर्यंत तरी रेज मी बघितलेलं नाही गेल्या 15 वर्षात. पण ज्या दिवशी या प्रॅक्टिसवरती किंवा या प्रॅक्टिसच्या विरोधात जर एखादा मेडिकल लिगल इश्यू रेज झाला तर 100% कोर्टाकडनं ही प्रॅक्टिस बंद केली जाईल. कारण भारतातली मेडिकल लिगल सिस्टीम, भारतातली मेडिकल लिगल सिस्टीमच्या ऍडमिनिस्ट्रेशन, ज्युडिशियरी पेशंटचे राईट्स ट्रान्सपरंटली गृहीत पकडतं. मी काय औषध घेतोय, कशासाठी घेतोय, किती दिवस घेणार आहे, त्याचे इफेक्ट्स काय, साईड इफेक्ट्स काय, हे मला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रॅक्टिसेस या भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकतात. मला वाटतं मेडिकल लिगल गोष्टींविषयी डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आपल्याला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. श्रोत्यांपैकी कोणाला काही शंका असतील, काही क्वेरीज असतील, तेवढ्या त्यांनी मला सांगाव्यात, विचाराव्यात. मॅडम, सगळ्यांना अनम्यूट करा. कोणाला काही शंका असेल तर विचारू देत. सर, कमेंटमध्ये काही प्रश्न आहेत. कमेंटमध्ये आहेत, बघतो एक सेकंद. चॅटमध्ये. हो, मग अशी मी सांगितलं ना, BHMS CCMP लोकांना ऍलोपॅथीची परमिशन त्यांनी CCMPच्या कोर्समध्ये शिकलेल्या औषधांच्या स्कोप पर्यंत आता आहे. गाव लेवलला प्रॅक्टिस करत असताना ग्रामपंचायतमध्ये नोंद करायला लागत नाही. याचं उत्तर नाही असं आहे. ग्रामपंचायती तुमची ऑथॉरिटी नाही, त्यांच्याकडे नोंद करावी लागत नाही. पण जवळचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधला वैद्यकीय अधिकारी तुमच्या क्लिनिकची माहिती, तुमची डिग्री, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याच्या माहितीकडे घेऊ शकतो. याचं कारण ग्रामीण लेवलला बोगस डॉक्टरच्या ज्या काही कमिट्या तयार केलेल्या आहेत, त्याचे राईट्स त्या जवळच्या तुमच्या PHC लेवलला असतं. त्यामुळे ग्रामपंचायतच्या प्रॅक्टिससाठी ग्रामीण ग्रामीण नोंद करायची कुठल्याही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आपल्याकडे नाही. अजून काही प्रश्न कोणाला? मॅडम, थांबूया. ओके सर. तुम्ही सर्वांनी वेळ दिला तर धन्यवाद. रॅपिड मेडिकल लिगलचा पण मी आभारी आहे. ओके. थँक्यू.